So hello students, good morning. Let's continue now. Okay, let's see some problem related to this. पुन्हा एकदा आतापर्यंतचे फॉर्म्युले आपण बघितले ते फॉर्म्युले एकदा व्यवस्थित रिवाइज करूया म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, डिफिकल्टी येणार नाहीये. ओके, तर सगळ्यात अगोदर फॉर्म्युला कुठला बघितला आपण dn बाय dt इज इक्वल टू काय असतं मायनस dn बाय dt इज इक्वल टू लॅमडा इंटू n. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. ओके, त्याच्यानंतर याच्यावरून आपण एक फॉर्म्युला डिराइव्ह केला दॅट इज n इज इक्वल टू n नॉट ई रेस टू मायनस लॅमडा इंटू टी. म्हणजे इनिशियल न्यूक्लियाची संख्या n नॉट असेल तर टी टाइम नंतर n इज इक्वल टू n नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी. बरोबर आहे ना? जस्ट अ मिनिट, आय एम गोइंग टू राईट इट वन्स अगेन. n इज इक्वल टू n नॉट ई रेस टू मायनस लॅमडा इंटू टी. म्हणजे इनिशियल न्यूक्लियाची संख्या n नॉट असेल तर टी टाइम नंतर किती न्यूक्लिय शिल्लक राहिलेले असणार आहे? n न्यूक्लिय शिल्लक राहिलेले असणार आहे. n इज इक्वल टू n नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी. ओके, त्याच्यानंतर आपण टी टाइम नंतर किती डिसइंटिग्रेशन झालेला असेल किंवा अनडिकेड किती असेल हे फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? टीचा फॉर्म्युला याच्यावरून टी इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय लॅमडा इंटू लॉग ऑफ n नॉट डिवायडेड बाय n. किंवा हाच फॉर्म्युला आपण असा देखील लिहू शकतो दॅट इज 10/3 हाफ लाईफ लॉग ऑफ n नॉट बाय n. असा देखील हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. मायनस dn बाय dt इज इक्वल टू लॅमडा n, n इज इक्वल टू n नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी, किंवा t इज इक्वल टू 2.303 बाय लॅमडा लॉग n नॉट बाय n, किंवा t इज इक्वल टू 10/3 t. म्हणजे हा लॅमडाच्या स्वरूपात फॉर्म्युला आहे आणि हा हाफ लाईफच्या स्वरूपात फॉर्म्युला आहे लॉग n नॉट बाय n. म्हणजे इनिशियल न्यूक्लियाची संख्या, फायनल अनडिकेड न्यूक्लियाची संख्या जर दिलेली असेल तर आपण टाइम काढण्यासाठी हे दोन फॉर्म्युले वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला बघितला. ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू काय असतं? लॅमडा इंटू n असतं, किंवा लॅमडा किंवा n नॉट इंटू ई रेस टू मायनस लॅमडा टी. ओके, सॉरी, ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे? लॅमडा इंटू n आहे, म्हणजे ए नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी असा देखील एक फॉर्म्युला आहे. म्हणजे इनिशियल ऍक्टिव्हिटी माहित असेल तर टी टाइम नंतरची ऍक्टिव्हिटी काढण्यासाठी. त्याच्यानंतर हाफ लाईफची कन्सेप्ट बघितली. हाफ लाईफ मध्ये काय होतं? हाफ लाईफशी रिलेटेड या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. एका हाफ लाईफ नंतर 100चं 50, आणखी एक हाफ लाईफ नंतर 50चं 25, या पद्धतीने काय होणार आहे? प्रत्येक वेळी हाफ 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 होत जाणार आहे. आणि इथं आलेली जी संख्या आहे ती कशाची आहे लक्षात घ्या. आलेली व्हॅल्यू ही अनडिकेड न्यूक्लिय म्हणजे शिल्लक राहिलेल्या न्यूक्लियाची संख्या आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे एका हाफ लाईफ नंतर डिके किती झालेला असणार आहे? 50%. आणखी एका हाफ लाईफ नंतर डिके किती झालेला असणार आहे? 75%. ओके, आणखी एका हाफ लाईफ नंतर डिके किती झालेला असणार आहे? दॅट इज 87.5%. हे डिकेड आहे. आपण जे कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू काढतोय ती कशाची संख्या असते? अनडिकेडची संख्या असते. हे नेहमी इथं लक्षात ठेवायचं आहे, हे विसरायचं नाही. तसंच एका मीन लाईफशी रिलेटेड आपण काय बघितलं? हे हाफ लाईफशी रिलेटेड, एका मीन लाईफशी रिलेटेड. एका मीन लाईफ नंतर 37% शिल्लक राहतं. आणखी एका मीन लाईफ नंतर 0.37 इंटू 37%. म्हणजे मीन लाईफ नंतर किती होणार हे फाइंड आउट करण्यासाठी 0.37 0.37 0.37 न मल्टिप्लाय करत जायचं. तर पुन्हा एकदा ही संख्या कुणाची आहे? अनडिकेडची संख्या आहे. ओके, हाफ लाईफ आणि लॅमडा मध्ये रिलेशन काय आहे? दॅट इज हाफ लाईफ इज इक्वल टू ln2 बाय लॅमडा. ओके, किंवा 0.693 बाय लॅमडा, किंवा साधारणपणे 0.7 डिवायडेड बाय लॅमडा, हे लक्षात ठेवावं लागेल. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर हाफ लाईफ. मीन लाईफचा फॉर्म्युला काय बघितला आपण? मीन लाईफ इज इक्वल टू 1 बाय लॅमडा. ओके, मीन लाईफ आणि हाफ लाईफ मध्ये रिलेशन काय आहे? दॅट इज मीन लाईफ इज इक्वल टू 1.43 इंटू हाफ लाईफ, किंवा हाफ लाईफ इज इक्वल टू 0.7 टाइम्स दी मीन लाईफ. या पद्धतीनं लक्षात ठेवू शकताय हे फॉर्म्युले.
हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ती खूप महत्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर आपण बघितलं की 90% डिके व्हायचा असेल तर 10/3 हाफ लाईफ एवढा वेळ लागतो. 99% डिके व्हायचा असेल तर 20/3 हाफ लाईफ. 99.9% डिके व्हायचा असेल तर 30/3 हाफ लाईफ अँड सो ऑन. 99.99% डिके हे मात्र डिकेचं इन्फॉर्मेशन आहे. 99.99% डिके व्हायचा असेल तर 40/3 हाफ लाईफ एवढा वेळ लागणार आहे. लक्षात येते ना? तर हाफ लाईफ मध्ये किती होतंय? 50% होतंय. आणखी किती लक्षात गोष्ट ठेवावं लागेल, तर हाफ ऑफ द हाफ लाईफ मध्ये किती होतंय? म्हणजे एखाद्या वेळी 50 आणि 25च्या मधली एखाद्या वेळी व्हॅल्यू जर काढायची असेल तर त्याच्यासाठी ते युजफुल ठरणार आहे. हाफ ऑफ द हाफ लाईफ मध्ये 1/√2 होतं. हाफ ऑफ द हाफ लाईफ मध्ये 1/√2 म्हणजे किती? पुन्हा एकदा 0.7072 असतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे साधारणपणे 0.7 हाफ ऑफ द हाफ लाईफ. हे सगळे फॉर्म्युले ज्यावेळी तुम्ही लक्षात ठेवणार त्यावेळी तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम शॉर्टकट मेथडनं, अप्रॉक्सिमेट मेथडनं सॉल्व्ह करता येतील. ओके. आता याच्याच रिलेटेड एक नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, म्हणजे आणखी थोडंसं काय होईल, तुम्हाला याच्यामध्ये जे काय कन्फ्युजन आहे ते थोडंसं दूर होईल. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघा. क्वेश्चन इज लाईक दिस. If material has a half life of 10 seconds, if a material has a half life of 10 second half life आहे, and initial mass 100 gram, initial mass of radioactive substance किती आहे? Initial mass is equal to आहे 100 gram. 100 gram. Then after 40 seconds how much mass is decayed, असा क्वेश्चन आहे. How much mass decayed, that is the question. आता इथं डायरेक्टली आपल्याला दिसतंय की हाफ लाईफ आहे 10 सेकंद आणि टाइम इंटरव्हल किती दिलाय, किती टाइम नंतरचं कॅल्क्युलेशन करायचं आहे? 40 सेकंद नंतर. म्हणजे डायरेक्टली किती आहे? 10च्या मल्टिपल मध्येच इथं व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करायला हे खूप सोपं आहे. म्हणजे सुरुवातीला मास किती आहे बघा, 100 ग्रॅम आहे. ठीक आहे. तर ते 10 सेकंद नंतर म्हणजे एका हाफ लाईफ नंतर किती होणार आहे? 50 ग्रॅम होणार. आणखी एका हाफ लाईफ नंतर किती होणार आहे? आणखी 10 सेकंद नंतर 25 ग्रॅम होणार. बरोबर. आणखी 10 सेकंद नंतर किती होणार आहे? 25चा हाफ किती होणार आहे? 12.5 ग्रॅम होणार. आणि आणखी एका 10 सेकंद नंतर किती होणार आहे? 6.25 ग्रॅम. बरोबर. मग याचा आन्सर काय येईल जरा तुम्ही सांगा. 40 सेकंद नंतर किती मास डिकेड होईल असा क्वेश्चन आहे. आन्सर काय येईल याचं? आपण जे कॅल्क्युलेशन करतोय 50-50-50-50 करून किंवा हाफ 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 करून जे काय कॅल्क्युलेशन करतोय आणि जे काय मटेरियल काढतोय ती क्वांटिटी कोणाची असते नेहमी? लक्षात ठेवा, इट इज द क्वांटिटी ऑफ अनडिकेड. ओके. म्हणजे शिल्लक राहिलेलं मटेरियल असणार 6.25 ग्रॅम, म्हणजे डिकेड मास असणार आहे. डिकेड जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? इनिशियली किती होतं? 100. आता शिल्लक किती राहणार आहे? 6.25. म्हणजे 93.75 ग्रॅम ऑफ दॅट सबस्टन्स, दॅट मास इज काय येणार आहे? डिकेड येणार आहे. दॅट इज द आन्सर. लक्षात येते? 93.75 काय होणार आहे? डिके झालेला असणार आहे. 93.75 ग्रॅम मटेरियल डिके झालेला असणार आणि 6.25 ग्रॅम शिल्लक राहिलेला असणार आहे, अजून डिके व्हायचा असणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ ए सॅम्पल इज फाउंड टू बी. क्वेश्चन काय बघा. रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ ए सॅम्पल. Radioactivity of a sample of whiskey
is found to be 3.125%. 3.125% if half-life is 12 years. If half-life is 12 years, find how old it is. Find how old it is. ओके, बघा किती सिंपल प्रॉब्लेम आहे. हे बघा, एक विस्की आहे, विस्की, आणि त्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी प्रॉपर्टी आहे. आता सुरुवातीला त्या सॅम्पल ऑफ विस्कीची रेडिओ ऍक्टिव्हिटी 100% असणार आहे, आणि ती किती होते? 3.125% होते. तर किती वर्षापूर्वीची ती विस्की असेल? कसं फाइंड आउट करणार? तर बघा, हे बघा, 100%चं 3.125% व्हायला किती हाफ लाईफ लागणार ते काढूया. 100चं 50%, 50%चं 25%, 25%चं 12.5%, 12.5%चं 6.25%, 6.5%चं 6.25%चं 3.125% होणार. ओके, लक्षात येते? बघा, 3.125% म्हणजे किती हाफ लाईफ? 1, 2, 3, 4, 5. तर 5 हाफ लाईफ एवढा वेळ लागणार आहे. ओके, म्हणजे 100% ऍक्टिव्हिटी असेल तर 3.125% सध्या झाली आहे ना ऍक्टिव्हिटी. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे? 5t एवढा हाफ लाईफ लागणार आहे. सो 5 into 12 इयर्स म्हणजे काय येणार आहे? 60 इयर्स ओल्ड असणार आहे. म्हणजे एवढे सिंपल क्वेश्चन याच्यावर मोस्टली असतं, लक्षात घ्या. काहीही डिफिकल्टी याच्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट, रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ ए सॅम्पल इज एक्स ऍट टाइम t1. बघा काय सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ ए सॅम्पल, म्हणजे ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड हे सगळे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. ऑफ ए सॅम्पल is x at time t1, okay, and y at time t2. y at time t2 टाइम नुसार रेडिओ ऍक्टिव्हिटी चेंज होते, बरोबर आहे ना? तर t1 टाइमला रेडिओ ऍक्टिव्हिटी x आहे आणि t2 टाइमला रेडिओ ऍक्टिव्हिटी y आहे. then number of nuclei decayed during this time. Then number of nuclei decayed, number of nuclei, the number of nuclei decayed during this time, that is t1 t2 minus t1. म्हणजे t1 टाइमला ऍक्टिव्हिटी x आहे, t2 टाइमला ऍक्टिव्हिटी y आहे. तर t1 पासून t2 या टाइम पर्यंत किती न्यूक्लियाय डिके झालेले असतील, असा क्वेश्चन आहे. आता ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे? ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एन असा फॉर्म्युला आहे. सुरुवातीला आता याच्यावरून 2 फॉर्म्युले तयार होऊ शकतात. 2 कंडिशन दिले, 2 फॉर्म्युले तयार होणार ना. तर सुरुवातीला ऍक्टिव्हिटी आहे x, लॅम्बडा तर डिके कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंटच असणार आहे. ओके, सुरुवातीला समजा न्यूक्लियाची संख्या n1 असेल. ऍक्टिव्हिटी t1 टाइमला ऍक्टिव्हिटी x आहे ना, ऍक्टिव्हिटी x आहे म्हणजे त्यावेळी काहीतरी न्यूक्लियाय असणार आहेत, त्यावेळी n1 आहेत सपोज. नंतर ऍक्टिव्हिटी किती झाली? सपोज y झाली, तर त्यावेळीची न्यूक्लियाची संख्या काय असणार आहे? n2 असणार आहे. y इज इक्वल टू लॅम्बडा n2, असं आपण 2 फॉर्म्युले तयार करू शकतो. आता नंबर ऑफ न्यूक्लियाय डिकेड काढायचे, म्हणजे सुरुवातीला n1 होते, फायनली n2 होणार आहेत. मग डिकेड न्यूक्लियाची संख्या काय येणार? n1 मायनस n2 येणार ना. आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं x मायनस y करावं लागेल. x मायनस y काढलं तर लॅम्बडा इन ब्रॅकेट काय येणार आहे? n1 मायनस n2 येणार आहे. अँड देअरफॉर n1 मायनस n2 इज इक्वल टू काय होणार आहे? x मायनस y डिवायडेड बाय लॅम्बडा येणार. काय येणार? x मायनस y बाय लॅम्बडा, n1 मायनस n2. आणि n1 मायनस n2 म्हणजेच काय? नंबर ऑफ न्यूक्लियाय डिकेड. सो आन्सर हे येणार आहे x मायनस y बाय लॅम्बडा, किंवा टाऊच्या स्वरूपात लिहायचं झालं तर टाऊ इन ब्रॅकेट x मायनस y. आणि 1 बाय लॅम्बडा म्हणजे काय असतं? मीन लाईफ, दॅट इज टाऊ. लक्षात आलं का? बघा, खूप इझी क्वेश्चन आहे.
सुरुवातीला ऍक्टिव्हिटी होती एक्स, नंतर ऍक्टिव्हिटी वाय झालेली आहे. ओके, तर या टाइम मध्ये किती न्यूक्लियाय डिके झालेले असतील? तर एक्स म्हणजे येणार आहे लॅम्बडा n1, वाय म्हणजे येणार आहे लॅम्बडा n2. म्हणजे एक्स ऍक्टिव्हिटी असताना न्यूक्लिया असणार n1, वाय ऍक्टिव्हिटी असताना काहीतरी न्यूक्लिया n2 असणार ना. ठीक आहे, त्याच्यामुळं नंबर ऑफ डिकेड न्यूक्लिया म्हणजे काय करावं लागेल, n1 मायनस n2 करावं लागेल. n1 मायनस n2 काढायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी याचं सबट्रॅक्शन केलं आणि हे आपल्याला आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, two nuclei P and Q have equal number of nuclei at T is equal to 0. काय दिलंय बघा, two materials P and Q have equal number of nuclei. Equal number of nuclei at T is equal to 0. म्हणजे P आणि Q चे सुरुवातीला काय आहेत, न्यूक्लियाची संख्या इक्वलच आहे. ठीक आहे. Their half lives are 3 hours and 9 hours. Their half lives are 3 hours and 9 hours. Okay. Compare number 1, number of nuclei of P and Q after 27 hours, and number 2, activity of materials of P and Q after 18 hours. हे 2 क्वेश्चन आहेत. म्हणजे या व्हिडिओमध्ये आता मी जे काही प्रॉब्लेम्स घेतोय ते प्रॉब्लेम थोडेसे रिपीट करा, कारण हीच या प्रॉब्लेम मध्ये सगळी व्हरायटी आहे. हे प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर केले त्याच्यासाठी हे व्हिडिओ रिपीट बघा, तर तुम्हाला बाकीचे सगळे कुठल्याही बुकमध्ये न्यूक्लियाचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते इझिली सॉल्व्ह होतील. ओके, सुरुवातीला हे थोडंसं थिंक करताना कन्फ्युजन होतंय, परंतु रिपीटेशन केल्यानंतर हे प्रॉब्लेम अगदी व्यवस्थित लक्षात राहतात. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, 2 मटेरियल्स P and Q, 2 मटेरियल आहेत P आणि Q, त्यांची इनिशियल न्यूक्लियाची संख्या काय आहे, सेमच आहे, ऍट टाइम T इज इक्वल टू 0. म्हणजे समजा हा P असेल आणि हा Q असेल, तर सुरुवातीला P ची संख्या किती आहे, n0 असेल, तर Q ची संख्या देखील इनिशियली किती असणार आहे, n0च असणार आहे. बोथ हॅव इक्वल नंबर ऑफ न्यूक्लिया ऍट टाइम T इज इक्वल टू 0. ठीक आहे. हाफ लाईफ किती दिले, 3 hours आणि 9 hours दिले. म्हणजे P ची हाफ लाईफ 3 hours आहे आणि Q ची हाफ लाईफ किती आहे, 9 hours आहे. तर 27 hours नंतर P आणि Q च्या न्यूक्लियाचा रेशो काढायचा आहे. कम्पेअर करायचं म्हणजे काय करायचं आहे, रेशो काढायचा आहे. म्हणजे 27 hours नंतर ओके, P चे किती शिल्लक राहिलेला असणार आणि Q चे किती शिल्लक राहिलेला असणार आहे त्याचा रेशो. ठीक आहे, त्याचा रेशो काढायचा आहे. आता 27 hours म्हणजे किती हाफ लाईफ येणार, 27 hours म्हणजे 3 हाफ लाईफ, सॉरी 9 हाफ लाईफ येणार ना, बरोबर आहे ना. तर n0च 9 हाफ लाईफ नंतर किती होणार ते काढावं लागेल आपल्याला, बरोबर आहे ना. P चा हाफ लाईफ किती आहे, 3 hours आहे. 27 hours नंतर त्याची संख्या काढायची आहे, बरोबर. म्हणजे 3 9s are 27 ना, म्हणजे 9 हाफ लाईफ, 9 वेळा आपल्याला हाफ 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 करत जावं लागेल आणि ती किती संख्या येते ती बघावी लागेल. n0च किती होतंय म्हणजे करत जाऊया. n0 by 2, n0 by 4, n0 by 8, बरोबर आहे ना. प्रत्येक वेळी हाफ करत जायचं. असं किती वेळा हाफ करत जायचं, 9 times, किंवा डायरेक्टली 1/2 raised to 9 केलं तरी सुद्धा चालतं. डायरेक्टली 1/2 raised to 9 करायला अवघड जात असेल तर
या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत जा. एका हाफ लाईफ नंतर एन नॉट बाय 2, 2 हाफ लाईफ नंतर एन नॉट बाय 4, 3 नंतर एन नॉट बाय 8, एन नॉट बाय 16, एन नॉट बाय 32, एन नॉट बाय 64, एन नॉट बाय 128. किती झाले हे? दिस आफ्टर 1 हाफ लाईफ, 2 हाफ लाईफ, 3, 4, 5, 6, 7. 7 हाफ लाईफ नंतर एवढे होणार आहे. ओके. आणि 9 हाफ लाईफ नंतर एन नॉट बाय 128, एन नॉट बाय 128 इंटू एकदा हाफ होणार, आणखी एकदा हाफ होणार, म्हणजे 128 इंटू डायरेक्टली फक्त 4 लिहितो. हे 9 हाफ लाईफ नंतर पी एवढं पी चे न्यूक्लियाई एवढे शिल्लक राहिलेले असणार आहेत. एन नॉट बाय 128 इंटू 4. आता क्यूचं काय होणार बघा. क्यूचे किती हाफ लाईफ घ्यायचे आहेत? क्यूचे हाफ लाईफ आहे 9 आवर्स. टोटल टाइम किती दिला आहे? 27 आवर्स. म्हणजे किती हाफ लाईफ येणार? 3 हाफ लाईफ, म्हणजे 3 वेळा हाफ करत जावं लागेल. तर एन नॉटचं काय होणार आहे? एन नॉट बाय 2, त्याच्यानंतर एन नॉट बाय 4, त्याच्यानंतर एन नॉट बाय 8. ओके. म्हणजे 27 आवर्स नंतर पी ची संख्या शिल्लक राहिलेली असणार आहे एन नॉट बाय 128 इंटू 4, आणि क्यू ची शिल्लक राहिलेली असणार आहे एन नॉट बाय 8. तर नंबर ऑफ न्यूक्लियाय ऑफ पी टू नंबर ऑफ न्यूक्लियाय ऑफ क्यू आफ्टर 27 आवर्स याचा रेशो काय येणार आहे? एन नॉट डिवायडेड बाय 128 इंटू 4 इंटू एन नॉट इंटू काय होणार? 8 बाय एन नॉट. रेसिप्रोकल लिहावं लागेल. एन नॉट कॅन्सल. सो आन्सर येणार आहे 1 डिवायडेड बाय 64. सो दिस विल बी द आन्सर. लक्षात येते? सो 27 आवर्स नंतर पी आणि क्यूच्या न्यूक्लियाचा जो रेशो येणार आहे तो काय येणार आहे? 1/64 येणार आहे. आता नेक्स्ट पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ऍक्टिव्हिटीचा रेशो देखील काढायचा आहे. ऍक्टिव्हिटीचा रेशो कसं काढणार? तर A1 बाय A2 इज इक्वल टू काय असतं? λ1 N1 डिवायडेड बाय λ2 N2 करावं लागेल. आहे ना. आता λ1 बाय λ2 म्हणजे T2 बाय T1 लिहू शकतो मी, इंटू N1 बाय N2 येणार. कारण ऍक्टिव्हिटीला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एन पण महत्वाचा आहे आणि लॅमडा पण महत्वाचा आहे. कारण A इज इक्वल टू λn असतं, बरोबर आहे ना. सो λ1 बाय λ2 इज इक्वल टू T2 बाय T1 इंटू N1 बाय N2. आता T2 बाय T1, T1 T2 च्या व्हॅल्यू तर माहितीच आहेत. फक्त N1 N2 च्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतील 18 आवर्स नंतर. कारण ऍक्टिव्हिटी कुठली कम्पेअर करायची आपल्याला? 18 आवर्स नंतरची ऍक्टिव्हिटी कम्पेअर करायची आहे. मग 18 आवर्स नंतरची न्यूक्लियाची संख्या तुम्हाला काढावी लागणार आहे. ओके. तर सुरुवातीला सपोज एन नॉट आणि एन नॉट असतील. 18 आवर्स म्हणजे काय होणार बघा? 18 आवर्स म्हणजे पहिल्या न्यूक्लियाचे किती? 3 6 18 म्हणजे 6 टाइम्स हाफ करावं लागेल. एन नॉट बाय 2, एन नॉट बाय 4, एन नॉट बाय 8, एन नॉट बाय 16, एन नॉट बाय 32 आणि एन नॉट बाय 64. म्हणजे पी ची जी संख्या आहे ती काय होणार आहे? आफ्टर 18 आवर्स, 18 आवर्स नंतर किती होणार आहे? एन नॉट बाय 64 होणार, बरोबर आहे ना. 1 हाफ लाईफ, 2, 3, 4, 5, 6 हाफ लाईफ नंतर एन नॉट बाय 64 होणार. आणि क्यू ची संख्या बघा, एन नॉटचं 9 आवर्स आहे ना, 18 आवर्स नंतर बघायचं आहे. म्हणजे एका हाफ लाईफ नंतर एन नॉट बाय 2 म्हणजे 9 आवर्स नंतर एन नॉट बाय 2 होणार. आणखी एका हाफ लाईफ नंतर किती होणार? एन नॉट बाय 4 होणार. 9 आवर्स प्लस 9 आवर्स म्हणजे काय होणार? 18 आवर्स. म्हणजे 18 आवर्स नंतर एन नॉट बाय 4 होणार, बरोबर. मग आता ऍक्टिव्हिटीचा रेशो काढूया. A1 बाय A2. अनेक वेळा स्टुडंट इथं काय मिस करतात? ऍक्टिव्हिटीचा रेशो काढत असताना λ1 बाय λ2 मिस करतात. डायरेक्टली N1 बाय N2 फक्त काढतात आणि आन्सर चुकतंय, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटीचा रेशो नेहमी विचारला तर हे विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. ही मिस्टेक कॉमनली स्टुडंट कडून होते. काय? ऍक्टिव्हिटीचा रेशो म्हणजे λ1 बाय λ2 इंटू N1 बाय N2 असंच लिहायला पाहिजे. काही वेळेला स्टुडंट असं लिहितात बाय मिस्टेक. A1 बाय A2 इज इक्वल टू जस्ट N1 बाय N2 करतात आणि तिथं मिस्टेक होते. तर A1 बाय A2 इज इक्वल टू T2 बाय T1 ना. T2 बाय T1 म्हणजे, किंवा AP बाय AQ लिहूया, इज इक्वल टू TQ बाय TP म्हणजे 9 बाय 3 इंटू पी ची फायनली संख्या किती झाली आहे? N0 बाय 64
आणि क्यू ची संख्या किती झाली आहे एन नॉट बाय 4 4 बाय एन नॉट रेसिप्रोकल एन नॉट गेट कॅन्सल आन्सर या पद्धतीने येणार आहे. सो 9 डिवायडेड बाय 3 म्हणजे 3 बाय 64 विल बी द आन्सर. ऍक्टिव्हिटीचा रेशो काय येणार आहे 3 बाय 64. हे काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत हे लक्षात ठेवा. सॉरी 4 न अजून इथे डिवाइड करायचं राहिलं का 4 न 64 ला डिवाइड करावं लागेल. ओके 4 न 64 ला देखील डिवाइड करावं लागेल 16 येणार इथं सॉरी आन्सर येणार 3 बाय 16 सॉरी 3 बाय 16 is the answer. 3 by 16 is the answer. याच्या आता याचे रेडिओ ऍक्टिव्हिटीचे आणखी काही न्यूक्लिअर डिकेचे आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत. ओके ते प्रॉब्लेम्स काय करूया थोडेसे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आणखी काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहेत याच्यामध्ये चेक पॉइंट्स आहेत. म्हणजे एवढे प्रॉब्लेम तुम्ही जर न्यूक्लियाशी रिलेटेड व्यवस्थित प्रिपेअर केले तर सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम तुमचे कव्हर होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे जे व्हिडिओमध्ये दिलेले प्रॉब्लेम्स आहेत थोडंसं सुरुवातीला कन्फ्युजन न्यूक्लियामध्ये होतं ते कन्फ्युजन काढून टाकायचं असेल तर तो एकमेव पर्याय आहे ते म्हणजे रिपिटेशन आणि रिपिटेशन. एक 2-3 वेळा रिपीट केलं की हे खूप सोपे प्रॉब्लेम्स वाटतात. ठीक आहे. सो याचा सिनॉप्सिस मी तुम्हाला पाठवून देतो. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ दी फिजिक्स.